श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आलेली आहे एकादशी. एकादशी आहे प्रबोधिनी एकादशी. ती म्हणजे आपली कार्तिकी एकादशी. जशी आपली आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू झालं तसं कार्तिक एकादशीला ते चातुर्मास संपत असतं आपलं. तर आपले म्हणजे चातुर्मासाची सांगता असते, शेवट असतो. तर आपल्याला चातुर्मासाची ही सांगता कशी करायची, आपण चातुर्मासात काही व्रत घेतला असेल, कोणी 33 गोपद्म रोज रोज 33 गोपद्म काढण्याचं व्रत घेतलं असेल, संकल्प केला असेल, किंवा कोणी रोज एक तुळशीपत्र बाळकृष्णाला किंवा स्वामींना वाहण्याचा, किंवा एक फुलवात रोज गाईच्या तुपातली एक फुलवात रोज लावण्याचं, असं आपण अनेक प्रकारचे संकल्प केले असेल. आता असं आपण अगोदर जेव्हा चातुर्मास सुरू व्हायचं होतं त्याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकली होती की आपण चातुर्मासात काय काय संकल्प करायचे, कुठले संकल्प करायचे आणि चातुर्मासात काय काय सेवा करायची, ही आपलं व्हिडिओ होती. त्यानुसार आपण केली असेल, बऱ्याच जणांनी केली असेल, किंवा त्याहीपेक्षा वेगळा संकल्प केला असेल. चातुर्मासात काही कोणी विष्णू सहस्रनाम वाचण्याचा, व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचा, जे काही असेल ते संकल्प केला असेल. तर आता आपल्याला हा संकल्प आपला इथे पूर्ण होणार आहे ह्याच्यात कार्तिक एकादशीच्या वेळेस. आता ही कार्तिक एकादशी आहे 23 तारखेला आहे. वार आहे गुरुवार. 23 तारखेला गुरुवारी आहे आपली कार्तिकी एकादशी आहे. आणि ह्या दिवशी ही मोठी आपल्या आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 एकादशी मोठ्या असतात. आपल्या वर्षातल्या 2 एकादशी मोठ्या असतात. तसे आपल्या सगळ्याच एकादशीचं एक विशेष महत्त्व असतं. असं काहीच नसतं की ही एकादशी मोठी, हिचं महत्त्व जास्त आहे. परंतु ह्या ज्या आहे ह्या चातुर्मासातल्या एकादशी असल्यामुळे आपण त्या मोठ्या मानतो, आणि कारण की सर्वजण त्याच जास्त करतात, बाकी ह्या छोट्या छोट्या करत नाही. तसं बघितलं तर एकादशी व्रत हे सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत आहे आणि अधिक पुण्य देणारं एकादशी व्रत आहे. आणि बरेच म्हणजे पूर्वज जे होते आपले, जे पूर्वीचे पूर्वज जे होते आपले, जे आजोबा पंजोबा, ते बोलायचे की कुठलाच उपवास करू नको, कुठलंच काही करू नको, पण एकादशी कर. दिवसभर चर पण एकादशी कर, असं म्हणायचे. म्हणजे दिवसभर खा पण एकादशी उपवास कर. आता एकादशी उपवास कर म्हणजे काय, नुसता खाण्याचा उपवास नव्हता, तो पूजेचा उपवास होता. त्या दिवशी आपल्याला एकादशी हे व्रत घ्यायचं म्हणजे त्या दिवशी आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा, विष्णूची सेवा, बाळकृष्णाची सेवा, किंवा नारायणाची सेवा, विठ्ठलाची सेवा, असे आपलं विष्णू अवतारातील देवांची सेवा आपण त्या दिवशी करत असतो आणि ती जास्तीत जास्त करतो. आणि एकादशीच्या म्हणजे विशेष असं आहे की महत्त्व आहे की ज्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण कुठलीही सेवा केली तर तिचं पुण्य 1000 पट मिळत असतं. म्हणून आपल्याला एकादशीचं म्हणजे दिवशी उपवास करणं आणि ती सेवा करणं हे जास्त पुण्यकारक असतं. म्हणून जुने लोक बोलायचे बघा, की काही उपवास नाही केले तरी चालेल, कुठलं काही व्रत केलं नाही तरी चालेल, पण एकादशी करा. तर एकादशी व्रत याच्यासाठीच करायचं की एकादशीच्या दिवशी तुम्ही जेही करा त्याचं तुम्हाला 1000 पटीने पुण्य मिळेल. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचलं, त्यानंतर भागवत, श्रीमद भागवतात आपलं एक छोटं आलेलं आहे 724चं. पूर्वी जे मोठं होतं ते मोठं कोणाला वाचायला जमत नव्हतं, ते 7 दिवस किंवा 9 दिवसाचं करावं लागायचं. तर ते काय जमत नव्हतं. आणि ओरिजिनल जर भागवत बघितलं ना तुम्ही, तो खूप मोठा आहे. त्याला तर अक्षरशः म्हणजे वर्ष पूर्ण वर्षसुद्धा जातं वाचायला. तर एवढा कोणाला वेळ नाहीये आजकाल, म्हणून छोटं निघालं. तर ते छोटं सुद्धा आपल्याला 7 दिवस ते 9 दिवस लागतं वाचायला. ते सुद्धा आपलं रेग्युलर एका दिवसात होत नाही. मग आता आपल्या केंद्राने अगदी छोटं आणखी काढलंय 724चं. ते आपलं होतं 1.5 तासात वाचेल. जर आपल्याला नाहीच काही जमलं तर आपण विष्णू सहस्रनाम आणि ते भागवत वाचून, किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणून तुळशीपत्र, एक जरी तुळशीपत्र असेल तरी चालेल. एक तुळशीपत्र आपण स्वामींना, बाळकृष्णाला, विठ्ठलाला, नारायणाला, ज्याही देव विष्णू अवतारात जेही देव असेल त्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्या देवांना तुम्ही वाहिलं विष्णू सहस्रनाम म्हणून, किंवा 1000 असेल तुमच्याकडे तुळशीपत्र तर अधिक उत्तम. नसेल तर एक तुळशीपत्र घेऊन वाहिलं तरी विष्णू सहस्रनाम म्हणून वाहिलं तरी चालेल. त्यानंतर विष्णू सहस्रनाम आणि भागवत हे तेवढी 3 सेवा केल्यानंतर आपल्याला 1000 एकादशी व्रत केल्याचं पुण्य लागत असतं. म्हणून हे उपवास आपल्याला एकादशी उपवास दर तसं पाहिलं तर दर 15 दिवसाला येते, ते करायला हवी. कारण की खूप पुण्यकारक असते.
तर ती करायला हवी. पण नाही जमत आजकाल म्हणजे धावपळीच्या याच्यामध्ये जमत नाही किंवा काहींना वयामानानुसार जमत नाही. पण मला असं म्हणायचंय, की जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं ना, तेव्हाच आपण करायला पाहिजे. हे सगळ्या उपवास म्हणा, देव म्हणा, हे जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं ना, तेव्हाच आपण हे सगळं करायचं. कारण की कसं होतं, वय कमी झालं, उतरतं वय लागलं, की आपल्याला आजार काही-काही लागतात. पचनक्रिया आपली मंदावते. त्यानंतर आपल्याला काही खाल्लं की त्रास होतो. गॅसेसचं वगैरे असे काही-काही बरेच काही प्रॉब्लेम्स होत राहतात. मग नंतर-नंतर ते सुरू होतात. मग आपल्याला काहीच उपवासही होत नाही आणि मग नंतर काही-काही आजारपण चालू असल्यामुळे आपलं काही देवधर्म पण होत नाही. कारण की कसं असतं बघा, काही दुखत असलं की आपलं कुठेच मन लागत नाही. आपलं मग देवपूजा करण्यात लागत नाही, ना वाचण्यात लागत, ना कोणाशी काही बोलण्यात लागत. म्हणून आपल्याला जोपर्यंत आपण तरुण आहात, शरीर सदृढ आहे, घट्ट आहे, त्यावेळी तुम्हाला जेवढं काही देव करता येईल तेवढं करा. नंतर तुम्हाला देव करणं होणं, न होणं ते आपलं पुढचं काही सांगू शकत नाही. पण तेव्हा नंतर आपण फक्त नामस्मरण करायचं. मग हे वाचन वगैरे सुद्धा आपलं नंतर होत नाही. नंतर वाचन होत नाही, बसायला त्रास होतो. खूप काही-काही प्रॉब्लेम्स होतात. नंतर एकामागे एक गुडघे दुखतात, काही-काही होत राहतं कोणाचं. मग आपलं काही होत नाही. त्यामुळे मग तेव्हा आपण फक्त नामस्मरण करू शकतो, बाकी काहीच नाही. पण मग आपल्याला अगोदर हे काही जे पठण आहे, हे काही व्रत आहे, हे सगळं आपण अगोदर केलं तर अधिक चांगलं ना. त्याचं पुण्य पण आपल्याला जास्त लागेल. कारण की कसं तेव्हा आपलं मन स्थिर असेल, शरीर चांगलं असेल आणि आपलं वय पण कमी असेल आणि तुम्हाला हे माहिती असेल, की देवाला ताजी फुलं जास्त आवडतात, बरोबर आहे ना? देवाला ताजी फुलं आवडतात, सुकलेली फुलं आवडत नाही. आवडत नाही असं म्हणू नये, पण देवाला सुकलेली फुलं आपण वाहत नाही. ताजी फुलं वाहतात. तर मग देवाला ताजी फुलं वाहता याचा अर्थ देवाला ते आवडतात. म्हणून आपण जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं, तेव्हा आपण केलेली सेवा देवालाही जास्त आवडते आणि त्याचं आपल्याला पुण्य पण जास्त मिळतं आणि तेच पुण्य आपल्या उतार वयामध्ये आपल्याला कामात येतं. म्हणून आपल्याला अगोदरच सेवा करायची. अगोदरच काही जे आपलं शरीर चांगलं आहे त्याच वेळेला सगळं काही पूजा-पाठ, पारायण असेल, तुमचं व्रत असेल, तुमचे उपवास असेल, तुमचं ग्रंथ पठण असेल, सगळं तुम्हाला जोपर्यंत तुमचं सदृढ शरीर आहे तोपर्यंतच करायचं. म्हणजे तुम्हाला उतार वयामध्ये त्याचं पुण्य तर कामा येईलच येईल. परत तुमच्याकडनं होतं ना होतं म्हणून आपल्याला त्यावेळेस करायचं. तर आता ही अशी गोष्ट आहे म्हणून आपण चातुर्मासातले तर करतोच एकादशा, पण आपण दर महिन्याची, दर 15 दिवसाची सुद्धा एकादशी करायला हवी. जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत करायचं. खाऊन-पिऊन करा, टेन्शन नाही. फक्त त्या दिवशी सेवा जास्त करा. हे महत्त्वाचं आहे. सेवा महत्त्वाची आहे. खाणं-पिणं महत्त्वाचं नाही, सेवा महत्त्वाची आहे. व्रत कुठलंही करणं म्हणजे नुसतं तुम्हाला उपवास आहे, तुम्ही दिवसभर अन्न, पाणी नाही घेत, अगदी निरंकार उपवास कराल, काहीच न खाणार-पिणार, अगदी काटेकोर म्हणजे अगदी कटाक्षाने तुम्ही काहीच खाणार नाही, पाणीसुद्धा पिणार नाही, इतका कडक उपवास करणार. पण तुम्ही देवाला हात पण नाही जोडणार. मग काय उपयोग ना? तुमच्या त्या उपवासाचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला त्याचं कसं पुण्य लागेल? तर आपल्याला देवाची सेवा जास्त घडेल असा उपवास करायचा. ज्या दिवशी उपवास केला ना, की त्या दिवशी आपल्या देवाची जास्तीत जास्त सेवा घडेल, हा प्रयत्न आपला असायला हवा. तर आता आपण केलं चातुर्मासात जी काही सेवा केली होती, चातुर्मासात जी काही सेवा केली होती, त्याची आपली सांगता आता ह्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी करायची आहे. आपण अगोदर संकल्प केला असेल, की असं-असं मी जे काही तुम्ही घेतलं असेल, व्रत घेतलं असेल, ते जे काय असेल तो संकल्प केला असेल, मी चातुर्मास 4 महिने हा उपवास करेल किंवा एक भक्त भोजन करेल किंवा जे काही असेल ते दिवा लावेल, ते एक तुळशीपत्र वाहेल, जे काही असेल ते सगळं केलं असेल, अगोदर संकल्प केला असेल, तर आता आपल्याला ह्या पण दिवशी संकल्प करायचा आहे. ह्या दिवशी संकल्प काय करायचा, की चातुर्मासामध्ये माझ्याकडनं जी काही सेवा झाली, काय म्हणायचं, संकल्पात काय सांगायचं, तर असं म्हणा, पहिले हातात पाणी घ्यायचं, हळदी-कुंकू, अक्षदा किंवा तुळशीपत्र घ्यायचं आणि सांगायचं आणि एक फूल घ्यायचं, सांगायचं, "श्री स्वामी समर्थ, मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी. मला मिळालेल्या माहितीनुसार" कारण की आपल्याला काही माहीत नाही, आपण हे याचं-त्याचं ऐकूनच करतोय उपवास किंवा व्रत करतोय. म्हणून आपण म्हणायचं, "मला मिळालेल्या माहितीनुसार चातुर्मासात मी असं-असं व्रत घेतलं होतं आणि ते जेवढं झालं माझ्याकडनं ते तुमच्या चरणी अर्पण करते.
जे काही माझ्याकडनं चुकलं असेल तर माफ करते. आणि तुम्ही ज्याही मन इच्छेसाठी ते केलं असेल, काही कोणी मनातल्या काही इच्छा असते, अशा-अशा कामासाठी असा-असा संकल्प करता, तर जे काही असेल तर ती काही माझी मन इच्छा पूर्ण हो, असं म्हणायचं आणि मग ते पाणी ताम्हणात असं अशा हाताने सोडायचं. आज आपला तो संकल्प करायचा. म्हणजे झालेली सेवा असा झालेली सेवा स्वामींच्या चरणी किंवा दत्त महाराज असतील किंवा विष्णू अवतारात जे काही देव असेल, ज्यांचा तुम्ही संकल्प घेतला असेल त्यांच्या चरणी अर्पण करायची आणि आपल्याला त्याचं जे काही तुमची फलश्रुती असेल किंवा तुम्हाला जेही तुम्ही ज्या कामासाठी केलं असेल तर ते काम व्हावं अशी विनंती करायची असते. तर असा आपला हा चातुर्मासातील संकल्प असतो आणि हा आपला सोडायचा असतो. ह्या दिवशी आपला चातुर्मास संपतो आहे. तर ह्या दिवशी आपण सुद्धा जसे सांगितलं एकादशीच्या दिवशी आपण अगोदर सांगितलं की एकादशीच्या दिवशी आपण काय-काय सेवा करायची, ही सेवा आपल्याला ह्या सुद्धा एकादशीला करायची आहे आणि पुढच्या सुद्धा प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला करायचं आहे. भले तुम्ही उपवास करा, नका करू. उपवास केला तर खूपच चांगला आहे. परंतु काही जणांना होत नाही, वयोमानानुसार होत नाही, तब्येतीनुसार होत नाही किंवा काही कारणास्तव होत नाहीच. जर नसेलच होत, तर तुम्ही कमीत कमी सेवा तरी त्या दिवशी करा. पण कसं असतं सांगू का? उपवास जर असला ना, तर आपल्या लक्षात पण राहतो तो दिवस, की आज मला एकादशी आली, उपवास आहे. मग तो आपल्याला सेवा बरोबर घडते. आपल्याकडनं करणं होतं. पण आपल्याला जर उपवास नसेल ना, तर आपल्या लक्षात पण राहत नाही तो एकादशी आहे की नाही. एकादशी होऊन गेल्यावर आपल्याला 4 दिवसांनी आठवण येते, "अरे, त्या दिवशी एकादशी होती." म्हणून आपण उपवास केला ना, तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात राहतात आणि आपल्याकडनं सेवा पण होते. तर म्हणून आपल्याला जमेल तेवढे दिवस आपण जमेल तितके दिवस आपण चातुर्मास असेल किंवा नसेल जरी चातुर्मास तरी आपण एकादशीचा उपवास करत चला. म्हणून पूर्वीचे लोकं ते म्हणायचे ना, दिवसभर जर पण एकादशी कर, तर हे बरोबर होतं. त्यांचं सेवेसाठी होतं. म्हणून आपण नक्की एकादशीचा उपवास करा आणि एकादशीच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करा. महत्त्वाच्या सेवा आहे. पूर्ण मला अगदी हे करून सांगते. महत्त्वाची सेवा आहे. सेवा करा. एकादशीचे 1000 एका एकादशीच्या दिवशी तुम्ही एवढी सगळी सेवा केली तर तुम्हाला 1000 एकादशीचं पुण्य लागत असतं. म्हणून आपल्याला हे उपवास करायचा आणि विशेष म्हणजे एकादशीचं जे पुण्य आहे ते लवकर संपत नाही. न संपणारं पुण्य असतं एकादशीच्या दिवशीचं पुण्य. ते पुण्य जे असतं ना तुम्हाला संकटकाळी किंवा तुम्हाला संकटकाळी तर येतच कामा, परंतु संकटकाळी म्हणजे आपल्या परिवारावर जर काही संकट येणार असेल, तर त्यावेळेला ते कामात येतं आणि तेही तुमच्या संकटापेक्षाही तुमचा उपवास जास्त झाले, तर तुम्हाला ते पुढच्या जन्मी किंवा तुमच्या म्हणजे जे आपलं मृत्यूनंतरचा हे असतं सफर असतो ना, तर सुखकारक होण्यासाठी एकादशीचा उपवास करायचा असतो. म्हणून आपण नक्की एकादशी करा आणि सेवासुद्धा करा. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.